सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो। आज अंतिम रात्रीमध्ये यांचा आवाज ऐकला विनोदजी पाटील सरांचा आपण शुभ सन्मान करूयात। विनोद सर या लगेच चला प्लीज वेळ जास्त घेऊ नका कारण आता मात्र भरपूर उशीर झालेला आहे बघा। चला लगेचच विनोदजी पाटील सरांचा आपण सन्मान करूयात। मॅडी सर जोडले जा, मॅडी प्लीज। पंच या तिन्ही पंच या आपण तिन्ही पंचांना विनंती आपण याचं डीके केपी या लवकर प्लीज। डीके चला आपल्याकडे फार कमी आता सूर्य जर उगवला तर मात्र कठीण होऊन जाईल काम तुमच्यासाठी। डीके केपी या चला लवकर आणि त्यानंतर विष्णुजी शिंदे डान्सिंग अंपर आणि केबी आमचे भोईर MR पॅनल म्हणजे मॅडी राहुल पॅनल MR पॅनल त्यांचे पंच तुम्ही पाहतात। MR पॅनलचे अध्यक्ष मॅडी दुले सर तुम्ही पाहतात, उपाध्यक्ष राहुल चव्हाण सर तुम्ही पाहतात। राहुल सर प्लीज या लवकर प्लीज। डान्सिंग अंपायर शिंदे सर केपी अँड डीके सर्व पंच तुम्ही पाहतात ज्यांनी जबरदस्त पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये केली। एकही निर्णय कोणत्याही 4 दिवसामध्ये चुकला नाही आपण पाहिलं तर जबरदस्त पंचांची कामगिरी राहिली। लाईव्ह टीम या आपण tenniscricket.in ही स्पर्धा घरोघरी पोहोचण्यामागे ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं तर या आपण प्रशांत तर लाईव्ह टीमची प्रचंड मेहनत आणि त्यामुळे प्रशांत पवार यांना मी इन्व्हाइट करतो। या आपण आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल ज्यांनी ही स्पर्धा 4 रात्री कव्हर केली, घराघरामध्ये पोहोचवली यूट्यूबच्या माध्यमातून। असे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे प्रशांत पवार यांना आपण करतोय सन्मानित। गौरव सावंत यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया, त्यांनी तयार केलेली ही टीम आणि नक्कीच गौरव दुसऱ्या ठिकाणी असल्या कारणाने त्यांना या ठिकाणी वेळ देता आला नाही, पण प्रशांतने ही जबाबदारी स्वीकारली आणि सगळ्यांच्या साथीने ही स्पर्धा यशस्वीरित्या कव्हर केली आहे। तर आपण प्रशांत पवार यांचा सन्मान करतोय। तर सन्मान आपण करूया या स्पर्धेचे शिल्पकार, जनक, प्रणेते, उद्गाते आणि हा सन्मान जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली, ग्रामस्थ मंडळ जोवेली गाव, ग्रामस्थ मंडळ कासगाव, ग्रामस्थ मंडळ दहिवली भोज, पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव, बदलापूर शहर व ग्रामीण विभाग यांच्या वतीने हा विशेष सन्मान आपण करतोय। ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा, या स्पर्धेचे जनक हरीश धुळे, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव हितेश धुळे यांचे आपण या ठिकाणी सन्मान करतो। टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो। स्पर्धा संपन्न झालेली आहे, पण ज्यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेला आपण या ठिकाणी आणलं, ही स्पर्धा आपण आयोजित केली असे हरीश धुळे, त्यांचे सुपुत्र हितेश धुळे देखील त्या ठिकाणी आहेत आणि हा सन्मान आपण सगळ्यांचा करतोय। टाळ्यांच्या गजरात होऊन जाऊ द्या हा सन्मान जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली, ग्रामस्थ मंडळ जोवेली व तमाम मित्र परिवाराच्या वतीने हा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय। अथक परिश्रमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली असे आदरणीय हरीश दादा धुळे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना
संपूर्ण कमिटीच्या वतीने तर नक्कीच हरेश दादांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया, ज्यांच्या सहकार्याशिवाय ज्यांच्या संकल्पनेशिवाय ही स्पर्धा आयोजित करणं अशक्यप्राय असं आव्हान होतं आणि त्यामुळे संपूर्ण ही मॅनेजमेंट कमिटी आपण बघताय, जैनुमान क्रीडा मंडळ जोवेली व त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ जोवेली व तमाम मित्र परिवार आमचे महेंद्र ध्रुवदाडीकडे आहेत, कल्पेश सचिन आहेत, भारत आहेत, ही सगळी मंडळी आपण बघताय त्या ठिकाणी सन्मान करतायत. हरेश ध्रुव यांचे सुपुत्र आपण बघतायत, तेच देखील त्या ठिकाणी आहेत. सदा शेठ धुळे, बंडू शेठ धुळे आपण बघतायत, हे सगळे त्यांचे बंधुराज आपण बघतायत. परेश शेठ धुळे देखील आपण बघतायत आणि बघा माई सचिन धुळे यांना देखील सन्मानित करतायत. तर टाळ्या एकदा होऊन जाऊ द्या मित्रांनो. मला माहिती आहे सगळे तुम्ही कंटाळलेले आहेत, कारण पहाटेचे 5:30 वाजल्यात, पण एक शेवटच्या टाळ्या आपण आपल्या आयोजकांसाठी या ठिकाणी ते करायला काय हरकत आहे. प्रतीक प्रतीक कडाव, आपण कुठे असाल तर या. प्रतीक कडाव आहेत का? या या. मॅनेजमेंट कमिटीमध्ये त्यांचंही फार मोठं योगदान, नक्कीच प्रचंड मेहनत प्रतीक यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर राहुल चव्हाण आमचे मॅडी. खर तर संघ बांधणी करण्यापासून आपण पाहिलं तर इथे या स्पर्धेमध्ये संघ एकवटण्यापर्यंतचं सर्व कार्य ज्यांनी केलं, सलग 4 रात्र या स्पर्धेमध्ये ज्यांचं दमदार समालोचन आपण ऐकलं. बदलापूर समालोचन समिती विद्यमान उपाध्यक्ष खर तर मॅडी आणि राहुल हे अशी जोडी आहे, तुम्ही त्यांना 16 संघ सांगा, तुम्ही त्यांना 32 संघ सांगा, तुम्ही त्यांना 64 संघ सांगा, ते तुम्हाला करून देतील. खर तर इतक्या कॅलिबरची ही A1 जोडी आणि A1 जोडीचे A1 शिलेदार आमचे राहुलजी चव्हाण सर यांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती पार पाडताना आपण पाहतोय. त्यानंतर बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान अध्यक्ष खर तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं महत्वपूर्ण योगदान राहिले, सलग 4 रात्र ज्यांनी अप्रतिम कार्य या स्पर्धेमध्ये केलंय. सर्व संघांना वेळेवरती आणण्यापासून सर्व ऑफिसची काळजी घेईपर्यंत सगळं कार्य ज्यांनी यशस्वीरित्या केले, आमचे मॅडी सर. आवाज बदलापूरची दगदगती तोफ खऱ्या अर्थानं म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो ते देखील तिथे जॉईन होतात. या सर्वांचा खरं तर हा मेगा सन्मान आणि हा मेगा सत्कार. तर पुढील सर्व सूत्र पुन्हा एकदा राहुलजी चव्हाण सरांकडे आम्ही सोपवतोय आणि आम्ही आमदार चषक या स्पर्धेतून रजा घेतो. धन्यवाद. शेवटची रात्र आपण नक्कीच आम्हाला आपल्यासोबत जोडण्याची संधी दिलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू आणि पुन्हा एकदा पुढील सूत्र सर्व आम्ही राहुलजी चव्हाण सरांकडे सोपवू. धन्यवाद. थँक्यू सो मच. हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, आमदार चषकाचे दमदार नियोजक तुम्ही पाहताय हरीशजी पंढरीनाथ धुळे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांच्या माध्यमातून आज आपण समालोचन ऐकलं असं आमचे प्रतिभाजी ठाकूर, त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. एकदा जोरदार टाळ्या आयोजन कमिटीसाठी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र संपन्न झाली आहे. तर जा प्रतिमेजी ठाकूर, महेशजी धुळे आपला सन्मान करतील. हा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना समालोचन जर आवडलं असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये.
शेवटच्या मॅच आपण देऊ आणि त्यानंतर बक्षीस समारंभाला देखील आपण सुरुवात करतोय. भरपूर चांगली स्पर्धा भारतीय जनता पार्टी आयोजित ही स्पर्धा आपण पाहिली आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी संयुक्त विद्यमाने स्पर्धा इथे रंगली आणि भरपूर चांगली स्पर्धा रंगली आहे. पारितोषिक देखील आपण देऊ. डीजे एम एस या पण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. महेश शिलार यांना विनंती आहे आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. शुभ सन्मान आपण या मंचावरती करू. Thank you so much. खर तर आता पहाट झाली आहे परंतु तरी देखील गोरेगाववरून शुभेच्छा आलेत. अखिलभाई बुबेर यांनी खास करून हरीजी धुळे साहेबांना स्पर्धा सक्सेस झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. शहबाजाच्या बुबेरे यस धन्यवाद दिलाय हरीजी धुळे साहेबांच्या माध्यमातून. शहबाज काका बुबेरे आणि अखिलभाई बुबेर यांनी इतक्या पहाटे सकाळी देखील शुभेच्छा दिल्यात कारण ते देखील अजूनही मॅचचा आनंद घेतात आणि त्यांनी सांगितलंय अभिनंदन हरीजी धुळे कारण ही स्पर्धा सक्सेस झाली आहे. पहिल्या वर्षाचं आयोजन होतं परंतु हे नियोजन इथे मात्र संपन्न झालंय. आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. फायनल मॅचचा मॅच आपण देऊ. ज्याने भरपूर चांगली गोलंदाजी केली षटक क्रमांक 1 ज्याने टाकलं तोच गोलंदाज टीम नितलज संघाचा खेळाडू अतुल काटे मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स मी विनंती करेल शर्माजी किंवा संदीपजी धुळे भाऊ धुळे आपण या आपला सन्मान आपण स्वीकारा. मार्तमात देखील आपण देऊ. अतुल काठे ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मंडप डेकोरेटर्स शर्माजी यांचा सन्मान अपन करतोय. शर्मा जी या अपन सन्मानाचा अपन स्वीकार करा जिनके माध्यम से इस प्रतियोगिता में जिन्होंने बहुत ही बढ़िया मंडप डेकोरेशन किया उनका हम सम्मान कर रहे हैं. 4 चांद लगाए हैं. यस 4 रात्री करतर ज्यांनी या स्पर्धेमध्ये या व्यासपीठाची देखरेख केली असे आमचे शर्माजी त्यांचा यथोचित मान सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. शर्माजी तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये करतर या स्पर्धेमध्ये 4 चांद लावण्याचं कार्य तुम्ही केले त्यामुळे तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. या स्पर्धेमध्ये आपण बेस्ट फिल्डर हा किताब देतोय. मी बेस्ट फिल्डरचा किताब देण्यासाठी मान्यवरांना विनंती करेल. सदा धुळे आणि तुषार धुळे आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. या स्पर्धेमध्ये सर आमचे बंडू धुळे साहेब त्यांचा सन्मान मी करतोय ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर सर्व खेळाडू जेवलेत का सर्व प्रेक्षक जेवलेत का
आणि सर्व कॉमेंटेटर असेल, तदनंतर लाईव्हची टीम असेल, स्कोरर असेल, हे साऱ्या गोष्टी इथे मात्र ज्यांच्या माध्यमातून चेक करण्यात आला आणि सर्वांना ज्यांच्या हाताने स्वतःने जेवण घातलं असे आमचे या स्पर्धेचे शिल्पकार बंडू धुळे साहेबांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतो. एकदा जोरदार टाळ्या. बळीशेठ धुळे यांच्या शुभ हस्ते सन्मान. 4 रात्रीमध्ये मी म्हणेन सर्वांची ज्यांनी आतुरतेने काळजी घेतली असे आमचे मोठे बंधू हरिजी धुळे साहेबांचे थोरले बंधू आपण पाहतोय. खरं तर बंडू शेठ धुळे यांचा सन्मान या मंचावरती होतोय. एक मायाळू व्यक्तिमत्व आहे, त्यांचा सन्मान आपण या मंचावरती केला. उमरोली टीमचे पॅकर आमचे आदेश धुळे यांचाही सन्मान आम्ही करू, कारण त्यांनी भरपूर मेहनत केली आहे. अभि माळी, चला आदेश आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करा. या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरसाठी शूज आहेत आणि ट्रॉफी देखील आहेत, परंतु शूज घेण्यासाठी आपण नाव्या स्पोर्ट्स महेंद्रजी धुळे यांच्याशी संपर्क साधा आणि ते शूज तिथून तुम्ही नाव्या स्पोर्ट्स मधून कलेक्ट करा. या स्पर्धेमध्ये 40 संघाचा समावेश आपण पाहिला, परंतु ज्या संघाने भरपूर चांगला खेळ दाखवला आणि मैदानाच्या चौफेर बाजूला धावत पळत असताना ज्याने चांगले चांगले झेल स्वीकारले असा संघ, ज्या संघाने मात्र बाजी मारली आहे, परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्यांचा खेळ आपण पाहायला नेहमीच चांगला राहिला आहे अशी टीम बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी संघ मैदानावरती खेळला. संघाचे पुरस्कर्ते नेहा 11 भागाराम पवार, त्यांचा संघ जय भवानी शिरगाव आणि खेळाडू आहे ज्याने मात्र भरपूर चांगलं यष्टिरक्षण केलं, भरपूर चांगली फिल्डिंग केली, तो खेळाडू सागर इरमाळी. एकदा जोरदार टाळ्या सागर इरमाळीसाठी, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवलाय. तोच खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करू. नाव्या स्पोर्ट्सची आपण संपर्क साधून तिथून शूज कलेक्ट करा. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आम्ही देतोय. खरं तर प्रवीणजी धुळे साहेब जे जोवेली गावचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्याकडून आम्हाला ही 32 इंचाची अँड्रॉइड टीव्ही लाभली आहे. त्यामुळे प्रवीणजी धुळे साहेब तुमचे आम्ही आभारी आहोत, कारण तुमच्या माध्यमातून आम्हाला खरं तर ही टीव्ही इथे मात्र लाभली, त्यामुळे तुमचाही आम्ही आभार व्यक्त करू. हे पारितोषिक देण्यासाठी जोवेली टीमचे सर्व खेळाडू आपण पुढे या. तुमच्या शुभ हस्ते मी हे पारितोषिक देतोय. उत्कृष्ट गोलंदाज तदनंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर ज्या गोलंदाजांना भरपूर चांगली गोलंदाजी केली, तब्बल 10 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या, दिवसा ढवळ्या मोठमोठ्या बॅटरला ज्याने मात्र ज्याच्या दांड्या उडवल्या आणि भरपूर चांगली गोलंदाजी केली, तो खेळाडू आहे ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये मी म्हणेन आपल्या नावाची छाप सोडली आहे. तो संघ कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील बेस्ट बॉलर? तो खेळाडू आहे, तो संघ आहे जय जलेश्वर वाडीगर संघाचा खेळाडू नसून संग्राम 11 नितलज संघाचा अतुल काटे. एकदा जोरदार टाळ्या. चला अतुल थोडस फास्ट या. शैलेशजी पावशे, सचिन शेठ पाटील टोंडरे यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात येतो आणि एक नामांकित पुरस्कार म्हणून त्यांची ओळख घ्या. आपण अँड्रॉइड टीव्ही प्रवीणजी धुळे यांच्याकडून ही टीव्ही होती आणि त्याचबरोबर एक सुंदर ट्रॉफी खरं तर हरिजी धुळे साहेब यांच्याकडून ही ट्रॉफी आहे, ते देऊन आपण सन्मानित करतोय. तदनंतर बेस्ट बॅटर हा किताब आपण मागे ठेवतोय आणि सिरीज देखील आपण मागे ठेवतोय, कारण सिरीज बॅटर दिल्यानंतर कळतंय की कोण इथे सिरीज आहे ते आपल्याला कळतंय. त्यामुळे आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देऊ.
या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल रोख रक्कम 25,456. खरं तर आमदार साहेबांचा गाडी क्रमांक आहे 456, त्यामुळे आपण हे कॅश प्राइज इथे देतोय. रोख रक्कम 25,456 आणि तो संघ आहे ज्या संघानं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर भरपूर चांगला खेळ दाखवलाय. पोद्दार एव्हरग्रीनचे आमचे सापेगावचे सर्व कार्यकर्ते, त्यांना विनंती आपण पुढे या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. आणि तो संघ आहे ज्याने या स्पर्धेमध्ये आपण पाहिला खरं तर बदलापूरचा क्रिकेट गाजवला. एक्स्ट्रा हाफ मधून संघ पुढे सरकला आणि त्याने मात्र बाजी मारली. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक टीम शंकर विषय पुरस्कृत रुही ऑप्टिशियन सिद्धिविनायक इंदगाव. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या. थँक यू सो मच. तब्बल रोख रक्कम 25,000 धनराशी व त्यानंतर 25,456 धनराशी व आमदार चषक देऊन आपण सन्मानित करतोय. खरं तर हे पारितोषिक आम्हाला लाभलंय. आयोजन कमिटी हरीजी धुळे साहेबांकडून हे कॅश प्राइज दिलं जात आहे. सिद्धिविनायक इंदगाव आमचे कॅमेरामॅन नक्कीच कडव देखील आहेत. आदित्य कडव. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊ. खरं तर जो संघ आज मात्र वाईल्ड कार्ड एंट्री लेट परंतु थेट बरोबर दाखल झाला आणि खरं तर त्या संघाचे पुरस्कर्ते ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये भरपूर चांगलं योगदान दिलं. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं जात आहे. इथे टीम भिवंडी तालुक्यातून संघ दाखल झाला. आज मात्र आमच्या विनंतीला मान देत असताना संघ दाखल झाला. मी विनंती करेल आयवा ग्रुपचे सर्व मेंबर आपण पुढे या आणि आपल्या शुभ असे आम्ही देतोय. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,456. संघ आहे आरिव 11 भावाळे ब. चला माहिती जोडी आपण या. विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय ही ट्रॉफी. माहिती जोडी ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी आपण या, कारण आपला संघ आहे त्यामुळे आपला विनंती आपण या. संघाचे पॅकर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथे दिले जात आहे. योगेश भालेकर देखील आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊ. या स्पर्धेमध्ये खूप सारा खेळ दाखवला. तब्बल 25,456 रुपये आणि त्याचबरोबर आमदार चषक आपण देतोय. तर मी विनंती करेल तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी बलराम शेठ धुळे आणि बंडू शेठ धुळे आणि अनिलजी गायकवाड आपणास विनंती आपण पुढे या. तिन्ही मारवाड्याच्या हस्ते आम्ही देतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. दिगंबरजी आपण या. सुरेश आपण या. तर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्याने जिंकलाय, भरपूर चांगला खेळ दाखवत असताना ज्याने मात्र आजची रात्र देखील गाजवली आहे. मोठमोठ्या संघाला बीट करत असताना बदलापूर ग्रामीण क्रिकेटात सुद्धा संलग्न बांगणी संघ आपण पाहतोय. टीम नेहा 11 जय भवानी शिरगाव. बागरामची पवार आपण या. संघाचे पुरस्कर्ते आहेत बागरामची पवार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. खर तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती मंगेची विनायक धुळे साहेब यांच्याकडून आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 55,456 रुपये आम्हाला लाभलंय आणि ते देण्यासाठी मी इन्व्हाइट करेल
सर्व आमचे मान्यवर आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. राजेजी शर्मा साहेब, विजय सिंह साहेब, बलराम धुळे साहेब, बंडू शेठ धुळे आपण या, हरीश शेठ धुळे आपण या, नक्कीच आमची अजिमबाई आपण या, सदाशेठ आपण या. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण पुढे या. या स्पर्धेमध्ये जो संघ खेळला आणि जे फक्त खेळला नाही तर खेळत असताना भल्या भल्या बॅटरला ज्याने मात्र दिवसा डवळ्या तारे दाखवले, भरपूर चांगली बॅटिंग, भरपूर चांगली गोलंदाजी केली, भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण केलं असा संघ ज्याने मात्र दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलाय. फिरकीचा माहेरघर जय जलेश्वर वाडेकर, अभिनंदन. आपण या समर्थ डेव्हलपर्स जय जलेश्वर वाडेकर ज्याने मात्र या स्पर्धामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलाय. अभिनंदन टीम, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवला या स्पर्धेमध्ये. सद्गुरू डेव्हलपर्स हा संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळाला. एकदा जोरदार टाळ्या सिद्धू पाटील अँड कंपनीसाठी. या स्पर्धेमध्ये आपण बेस्ट बॅटर देतोय. बेस्ट बॅटर चा किताब आपण देऊ, सन्मानित करू, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवला. 51 धाबा त्याच्या नावावरती आहेत असं खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. कोणी सांगू शकेल का या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर कोण असणार आहे? कोण? ओमकार. ओमकार नाहीये, डीके नाहीये या स्पर्धेमध्ये खेळत असताना. यस माडी तर बिलकुल नाहीये या स्पर्धेमध्ये खेळत असताना. ज्याच्या नावावरती आपण पाहिल्या धावा पण आपण पाहिल्या, ज्याने खोऱ्यांना ओढल्या आणि भरपूर चांगली बॅटिंग करत असताना ज्याने मात्र सर्व प्रेक्षकांची मन जिंकली आहे. भल्या भल्या खेळाडूने ज्याने मात्र इथे मात्र बीट करत असताना तो खेळाडू पुढे सरकला. तोच खेळाडू ओल्ड इज गोल्ड टीम इनगाव संघाचा खेळाडू नसून सद्गुरू डेव्हलपर्स जय जलेश्वर वाडेकर संघाचा सिद्धू पाटील. अँड्रॉइड टीव्ही प्रवीणजी धुळे यांच्याकडून आम्हाला अँड्रॉइड टीव्ही लाभले, स्मार्ट टीव्ही LED आणि 32 इंचाची टीव्ही आहे आणि एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय सिद्धू पाटील यांना. आपण थोडीशी चर्चा करू, वेळ भरपूर झालाय परंतु तरी देखील चर्चा महत्वाची आहे. सिद्धू दादा पाटील खरं तर मकर संक्रांत चषक देखील जिंकला, मानव सिरीज तिथे मिळाली, खूप चांगला खेळ तिथे दाखवला. या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमचा अनुभव काय सांगाल? ही स्पर्धा हरेजी पंढरीनाथ धुळे साहेब यांच्या माध्यमातून होती आणि खरं तर त्यांची टॅगलाईन आहे की आधी उद्योगधंदा आणि तदनंतर क्रिकेट. तुम्हाला कसं वाटलं ही स्पर्धा खेळत असताना, तुमचा अनुभव काय सांगाल? नाही, खरंच इथे 2 रात्र आम्ही खेळलो, खरंच खूप मजा आली. कारण की आम्ही कुठे आमचा संघ क्वालिफाय झाला नव्हता. एक जांभिवलीला क्वालिफाय झालो आणि इथे आम्हाला मागच्या वेळेस पण 3रा राऊंड हरलो होतो. पण तुषार मस्करचं आभार मानेल का त्याने आम्हाला इथे पुन्हा एंट्री टाकली आणि बोलला पण होता का इथे आपला संघ क्वालिफाय होईल आणि झालो, मनासारखं झालं. 2 रात खेळलो. खरंच आयोजन पण खरंच खूप चांगलं आयोजन होतं. आपलं काय नाव आहे, अरे धुले साहेबांनी खरंच चांगलं आयोजन केलं. असंच पुढे आयोजन चांगला याच्याहून चांगलं आयोजन झाला पाहिजे आणि हा चषक खूप मोठा गाजला पाहिजे. क्या बात आहे. सिद्धू दादा, खरं तर मी नेहमीच तुमच्या मॅचेस पाहत असतो, चांगला क्रिकेट तुम्ही नेहमीच खेळता, परंतु आताची पिढी यंगस्टर खेळाडू त्याला तुम्ही काय मेसेज द्याल? नक्कीच यंगस्टर प्लेअर खरंच आम्हाला बघून खरंच खूप मजा वाटते. कारण की पहिले शेतामध्ये मॅचेस व्हायच्या, आत्ताच्या यंग प्लेयरांसाठी खरंच प्लेन ग्राउंड बघायला भेटतं, ड्रेस कोड असतात आणि त्यांचे शूज बॅटेज खूप महाग पण वापरतात पोरं. खरंच ते बघून खरंच अभिमानाची गोष्ट वाटतं. कारण की आता ISPL सारखा प्लॅटफॉर्म पण आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. चांगल्या नवीन प्लेयरांनी असंच चांगलं क्रिकेट खेळत राहावा आणि पुढे जात राहावा. थँक्यू सो मच.
तदनंतर आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊ आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी आपण व्यासपीठाच्या खाली जातोय. त्यामुळे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1,11,456 रुपये आम्हाला लाभले. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेजी शर्मा साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण त्यांच्याकडून आम्हाला हे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू आणि ही स्पर्धा जिंकत असताना आम्ही मॅडम देखील आम्ही देऊ, मॅडम देखील इथे देऊन सन्मानित करतोय. टीम पनवेल तालुक्यातून दाखल झाले शैलेश पावशे पुरस्कृत, सचिन पाटील टोंडरे पुरस्कृत, संग्राम 11 नितलस. एकदा जोडा टाळ्या. थँक्यू सो मच. एक एक खेळाडू आपण पुढे या. चला शैलेश दादा पावशे देखील आहेत, मॅचला आलेले आहेत. चला असं वाटलं होतं की शैलेश दादा जॉब वरती असतील किंवा झोपले असतील, परंतु नितलस तिथे शैलेश दादा आणि शैलेश दादा तिथे नितलस. क्या बात आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन आपण सन्मानित करतोय. खूप चांगला खेळ दाखवला टीम नितलस ब संघानं. ज्या ज्या संघाच्या पुढे ब लागलाय त्यांनी मात्र चांगलाच क्रिकेट खेळलाय या स्पर्धेमध्ये. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मरक्षक संभाजी महाराज की जय श्रीराम. मॅन ऑफ द सिरीज हा किताब आपण देऊन सन्मानित करू. खर तर मॅन ऑफ द सिरीज आम्हाला ज्यांच्या माध्यमातून लाभली त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. खर तर बाळकृष्ण मुंडे साहेब, किरणजी राऊत साहेब, निखिलजी चव्हाण, गजेंद्र गडगे आणि मयूरजी केणे या 5 मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक लाभली, त्यामुळे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. निखिलजी चव्हाण, किरणजी राऊत, गजेंद्र गडगे, तदनंतर मयूरजी केणे आणि त्याचबरोबर आमचे बाळकृष्ण मुंडे या 5 मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्याकडून आम्हाला ही बाईक लाभली आहे, त्यामुळे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ सर्व टीमने दाखवला. जवळ या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 11 या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 40 संघ खेळले. 40 संघ म्हटलं की 440 खेळाडू आलेच आणि त्या 440 खेळाडू मधून ज्या एका भाग्यवान खेळाडूने ही बाईक जिंकली आहे तो खेळाडू कोण असेल, कोणी सांगू शकेल का? संघ वाडेकर पुढे आला. संघ आपण पाहिला खर तर इनगाव पुढे आला. तदनंतर संघ भावाळे पुढे आला. टीम नितलस पुढे आला आणि तदनंतर आपण पाहिलं खर तर या स्पर्धेमध्ये खेळत असताना संघ शिरगाव पुढे आला. परंतु 40 संघाचा समावेश, त्यामधून आपण पाहिलं 440 खेळाडू खेळले, त्यामधून ही बाईक ज्याने जिंकली आहे तो खेळाडू आहे ज्याने भरपूर झाला खेळ दाखवला. टीम इनगाव संघाचा दत्ता कडव नसून टीम R11 भावाळे संघाचा, भावाळे नाही तर भावाळे बी संघाचा योगेश भालेकर. एकदा जोरदार टाळ्या टीम भावाळे बी संघासाठी आणि योगेश भालेकर साठी ज्यानं या स्पर्धेमध्ये ही बाईक जिंकली आहे. अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या. हा सतत आलाय योगेश, ट्रॉफी देखील द्यायची आहे. चला अभिनंदन योगेश. चला गाडीवरती आपण बसायचं आहे आणि त्यानंतर काही प्रश्न देखील आम्ही तुम्हाला विचारू. योगेश भालेकर, काय म्हणशील तुझ्या आयुष्यातील कितवी बाईक?
पहिलीच आहे. चला राजेशजी शर्मा साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही बाईक सुपूर्द करतोय. योगेश काय म्हणशील? यस, फोटो आपण आधी काढू. फोटो महत्वाचे आहेत. छायाचित्र टिपले जातील तर नंतर आपण थोडीशी चर्चा करू. योगेश आयुष्यातील पहिली बाईक जिंकली आहे. सूरज किरणने भरपूर बाईक जिंकल्यात, परंतु तुला खरं तर तुझ्या आयुष्यातील पहिली बाईक मिळाली, कसं वाटतंय? आनंद आहे, पहिली बाईक भेटली म्हणून. या मैदानावरती मी म्हणेन मागच्या स्पर्धेमध्ये तुझी बाईक आय थिंक काही धावांपासून वंचित तू राहिला होता, परंतु आता तुला इथे बाईक मिळाली आहे. काय म्हणशील? भिवंडीचा क्रिकेट देखील तू नेहमीच खेळतो, परंतु बदलापूर नगरीमध्ये आल्यानंतर कसं वाटतं? किती प्रेम मिळतंय सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून? चांगला वाटला आणि हा ग्राउंड पण माझ्यासाठी लक्की आहे. काय म्हणशील? आज वाईल्ड कार्ड एंट्री लेट परंतु थेट तुम्ही दाखल झालात. खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही एंट्री केली होती रणजित पाटीलनं, तदनंतर तुम्ही एंट्री परत कॅन्सल केली, परंतु खरं तर नियतीला हे मान्य होतं की तुला बाईक मिळावी, तुम्ही इथे मात्र जिंकावं आणि पुन्हा एकदा तुम्ही आज खरं तर आमच्या विनंतीला मान देऊन दाखल झाले. महेशजी धुळे जे अध्यक्ष आहेत बदलापूर समोरच्या समितीचे, त्यांनी तुमचा संघ बांधला. काय म्हणशील त्यांच्याबद्दल आणि कसं वाटलं? त्यावेळी आम्हाला इथं बोलवलं खेळायला, त्यांचा धन्यवाद. एका शब्दामध्ये तो उत्तर देतोय. परंतु आता एक शेवटचा प्रश्न आहे. खुश भरपूर आहेस, परंतु बाईकवरती कोणाला बसवशील? बाईकवरती तर घरची तर आता सगळीच बसणार आहेत, पण इथं नवनाथ आहे, जोगेन आहे, हे सुशांत आहे आणि आपला निखिल आहे. नाही, नवनाथ सुशांत बसतील, परंतु स्पेशल कोण असेल? काय स्पेशल आहे ते आता बघू. क्या बात आहे. आखिर भाई बोला. चला हरकत नाहीये, भरपूर चांगला खेळ दाखवला, अभिनंदन पुन्हा एकदा योगेश भालेकर. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर ही बाईक त्याने जिंकली आहे, मॅन ऑफ द सिरीज, त्यामुळे त्याचं देखील अभिनंदन. योगेश भालेकर तुमचं अभिनंदन आम्ही करू. परंतु ही स्पर्धा सक्सेस झाली. पूर्ण जयरमान टीम जोबेली, जयरमान क्रीडा मंडळ जोबेली, त्यानंतर जयरमान मित्र मंडळ जोबेली यांचा आम्ही आभारी आहोत. पोद्दार एव्हरग्रीन सापेगाव सर्वांचा तुमचा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खरं तर सहभाग नोंदवला आणि त्यानंतर आम्हाला सहकार्य केलं. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. दिगंबरजी सुरोशे, प्रतीकजी कडव, त्यानंतर महेशजी धुळे, सचिन धुळे, महेंद्र धुळे आणि पूर्ण आमची आयोजन कमिटी भारतजी धुळे असतील, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला सहकार्य केलं. त्यानंतर आमचे कल्पेची धुळे असतील, तुमचाही आम्ही आभार व्यक्त करतो. बळीरामजी धुळे साहेब असतील, जे पहिल्या रात्रीपासून अंतिम रात्रीपर्यंत आतापर्यंत या मैदानावरती उपस्थित आहेत. राजेश शेख शर्मा, तुमचाही आम्ही आभार व्यक्त करतो. विजयजी सिंग साहेब, तुमचाही आभार व्यक्त करतो. सचिनजी धुळे असतील, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो, कारण हरीजी धुळे साहेबांचा फॅनबेस एवढा मोठा आहे की जर आम्ही नावं घेत राहिलो ना तर सकाळी 7 काय 8 पण वाजतील. येस, आमचे हरीश धुळे यांचे बाबू ड्रायव्हर, तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आमचे राणा शेखर, तुमचे आभार. हजीमभाई, तुमचे आभार. दिगंबर सुरोशे, तुमचे आभार. हरीश धुळे साहेब, खरं तर ही स्पर्धा आपण आता संपन्न केली. कुणालजी दुबे, तुमचे आभार. ही स्पर्धा तुम्ही खरं तर सक्सेस. या संतोषजी बामगुडे, हरकत नाही आहे. अनिकेत, तुमचे आभार. अथर्व, तुमचे आभार. दादा, खरं तर ही स्पर्धा आपण हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट